पेन्शन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अखेरीस आनंदाची अपडेट असणार आहे। अखेर तारीख जाहीर झालेली आहे। परवा GR निघाला होता, ज्यामध्ये निधी वितरित करण्याबाबत माहिती देण्यात आली होती की ती निधी वाटप करण्यात आलेली आहे। 22 एप्रिल 2026 तारखेला दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून पैशांचं वाटप करण्याबाबत किंवा निधी आहे ते देण्याबाबत माहिती देण्यात आली होती। पण जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार, 2,500 रुपये कधी जमा होणार हे विचारले जात होते। कारण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे जी निराधार योजनेचे पैसे 11 एप्रिलपासून जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली होती। पण दिव्यांग बांधवांना एप्रिल महिना संपत आला तरीसुद्धा पैशांचं वितरण कधी होणार हे प्रश्न होता। तर लाभार्थ्यांनो लक्षात घ्या, तारीख जाहीर झालेली आहे। आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 5 वाजल्यापासून ते 24 एप्रिल 2026 रात्री 9 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। म्हणजेच काल दुपारी संध्याकाळपासून 5 वाजल्यापासून पोर्टलवरील जे काम आहे ते सक्रिय राहणार नाही आज रात्री 9 पर्यंत। म्हणजेच आज रात्रीसुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहे बघा, जे आता दिव्यांग बांधव म्हणजे काय की त्यांच्याकडे महत्त्वाचं काय असणार आहे की UDID कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे। तुमचं UDID कार्ड आहे, त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण केलेलं आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं की जे काही अपडेट देण्यात आली होती की तुम्हाला कागदपत्रे कोणते जमा करायचे आहेत किंवा KYC संदर्भात तुम्ही जर ही सगळी प्रक्रिया केली असेल तर तुमच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा होणार आहे। ते पण कोणत्या योजनेचे? दिव्यांग पेन्शन योजनेचे। आता निराधार योजनेचे 1,500 रुपये 11 एप्रिलपासूनच जमा करण्यात आले होते बघा, 1,500 रुपये जमा झालेले आहेत। पण दिव्यांग पेन्शन योजनेचे पैसे आता आज रात्री 9 वाजल्यापासून ते 2 ते 3 दिवस वितरण लागतात व 2 ते 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण होतं। आता हे पूर्णपणे पैसे कसे येणार आहेत तर पूल बँक अकाउंट मार्फत येणार आहे। पूल बँक अकाउंटचं ही सगळी सविस्तर आपण माहिती पाहिली होती की जे मेन अकाउंट असतं ते सब अकाउंट्स केले जातात बघा। सब अकाउंट्स म्हणजेच काय की एक महत्त्वाचा अकाउंट असतो आणि त्यामध्ये विविध छोटे छोटे अकाउंट्स केले जातात आणि पैशांचं वितरण होतं। तर हे पूल बँक अकाउंट सुविधेमार्फत DBT योजनेसाठी प्रदान असलेले सगळ्या योजनेचे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे लाभार्थ्यांना टेन्शन घेऊ नका। पूल बँक अकाउंटमुळे काय झालं की प्रत्येक जे महिन्याचे पैसे आहेत त्या मेन अकाउंटमध्ये जातात आणि त्यानंतर सब अकाउंटमध्ये जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात। त्यामुळे काय होईल की ज्यांचे पैसे जमा झालेले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा पुढील जे पैसे आहेत ते सुद्धा मिळणार आहेत। पण काय होईल की जे पैसे आले नाहीत पण ते पैसे वापस जातात आणि ते कोणतेही गैरव्यवहार आहे ते होणार नाही। व यामध्ये महत्त्वाचं अजून काय आहे की बोगस लाभार्थी आहे त्यांचे सुद्धा आता पूर्ण चेकिंग सुरू आहे। त्यामुळे तुमचं जे UDID आहे, KYC आहे हे सगळं तयार ठेवा दिव्यांग बांधवांनो। तुम्ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया केली नसेल किंवा तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, आनंदाचे अपडेट आहे। जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला व फेसबुक पेजला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।